इकडे महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार राडे झाले। आज भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती। त्यातल्या अनेकांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी आक्रोश केला। कुणी नेत्यांना जाब विचारला, कुणी ठिया मांडला, कुणी धाय मोकलून रडलं। या निवडणुकांमध्ये कुठे कुठे काय काय घडलं पाहूया। आज आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून हे असे गुन्हेगार लोकांना हे करते तिकीट देत आहे। 8 ते 9 वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलेच राडे झालेले पाहायला मिळाले। कुणी नेत्यांची गाडी रोखली, कुणी आंदोलनं केली, तर कुणी आरडाओरडा केला, तर कुणी चक्क एबी फॉर्म मिळवण्यासाठी नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या इच्छुकांनी मोठा गोंधळच घातला होता। तिथे भाजपच्या इच्छुकांनी तिकीट मिळालं नाही म्हणून 2 दिवस ड्रामा केला। उमेदवारी न मिळाल्यानं आक्रोश करण्यात दिव्या मराठे आणि सुवर्णा माताडे आघाडीवर होत्या। मुख्यमंत्र्यांचा राख्या जमा करण्यासाठी आधार राख्या जमा केला मी। हे पद्धत योग्य नाहीये। मी आता इथून जाणार नाहीये। मी आता उपोषणामध्ये ते आंदोलन करणार आहे। मी इथून आता उठणारच नाहीये। अनेक दिवसापासून काम करते मी, स्वतः फिरतीये। मी दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट असून मी घरोघर प्रचारासाठी फिरलीये। आज आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून हे असे गुन्हेगार लोकांना हे करते तिकीट देत आहे। पण हा ड्रामा इथेच थांबला नाही। काहींनी तर अतुल सावेंच्या गाडीवर काळी शाई फेकली। दुसऱ्या दिवशी तर दिव्या मराठेंनी थेट उपोषण सुरू केलं। नाशिकमध्ये भाजपातील इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या कारचा पाठलाग केला। अखेर शहराध्यक्षांच्या कारनं बंगल्यात प्रवेश केला आणि इच्छुकांनी बंगल्याकडे धाव घेतली। नागपुरात हजारी पहाड भागातील भाजप शहर उपाध्यक्ष किसन गावंडेंना त्यांच्या समर्थकांनी घरात कोंडून ठेवलं होतं। समर्थकांनी घराला वेढा दिला आणि घोषणाबाजी केली। पक्षाने गावंडे यांना उमेदवारी मागे घेण्याचा आदेश दिला होता, मात्र उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून त्यांना समर्थकांनी घरात कोंडून ठेवलं। अखेर भाजपचे नेते परिणय फुकेंनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावंडेंना आपल्याच गाडीतून अर्ज माघारीसाठी दिला। जालन्याच्या भाजपच्या माजी नगरसेविका संगीता पाचगेंनी उमेदवारीसाठी थेट आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समोर लोटांगण घातलं। पुण्यातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारानं केलेल्या या कृत्यानं सगळ्या राज्याचं मनोरंजन झालं। शिवसेनेचे इच्छुक उमेदवार उद्धव कांबळेंनी त्यांच्या पक्षानं उमेदवारी दिलेल्या मच्छिंद्र ढवळेंचा उमेदवारी अर्ज गिळला। पुढे शिंदेंना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी कांबळेंना झापलंही आणि त्यानंतर कांबळेंनी उमेदवारी मागे घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।